ठरलं तर मग या मालिकेचा म्हणजे 2 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या होळीच्या पौर्णिमाचा होलिका दहनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा भाग प्रचंड मोठा आहे. आपली गाडी आता सुसाट सुटणार आहे. एपिसोडला धमाकेदार आहे नेहमीप्रमाणे. बघत राहा ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतो अर्जुनने सचिनला पकडून आणलंय बरं का अस्मिताच्या रूम मध्ये. कालचा जो तमाशा आपण पाहिला ना की सचिन साक्षीला भेटतो आणि या गुंडवतो की त्याने पुरुषाला भेटलंय म्हणून तो जरा अस्मिताला जागा करतो आणि सायलीला म्हणतो की अस्मिताला उठव. सायली आता अस्मिताला उठवण्यासाठी आलेली असते आणि आता सायली म्हणते की अस्मिता ताई उठा ना. अस्मिता ताईला जरा गाठ झोप लागलेली असते. अस्मिता घाबरते आणि उठल्या क्षणी आता म्हणते की असं काय धरलं तू सचिनला. अर्जुन अरे सोड ना त्याला. काय केलंय त्याने झालेला प्रकार अर्जुन सगळा आता डिटेलमध्ये सांगतो अस्मिताला. इथे नुसतं म्युझिक ऐकवलं आणि झालेला प्रकार पुन्हा एकदा दाखवत आहे. पण अस्मिता मात्र अर्जुन ऐकायला तयार नसते. अर्जुन म्हणत असतो तुला म्हणतो अस्मिता ताई मी हा माणूस सुधारणार नाही पण तू याच्यावर विश्वास ठेवला आणि याला पुन्हा घरात घेतलंय. आता लगेच सचिन म्हणतो की अस्मी मी तुझी शपथ घेऊन सांगतो अगं खाली ज्या माणसाला मी भेटलो ना ती मुलगी नव्हती. अगं मी ज्या माणसाकडून लोन घेतलंय ना तो माणूस होता. अगं तो पैसे मागायला आला होता. ग मी तुझी शपथ घेतली ना आणि मी तुला सगळं सांगितलं की नाही. अर्जुन चिडून म्हणतो की हा नाटक करतोय. तू आता नाटक करू नकोस हा. आता अस्मिता म्हणते अर्जुन अरे मला माहिती आहे बाबा सचिनने पैसे उधार घेतले आणि तो माणूस त्याला त्रास देतोय रे आणि तुम्ही सगळे त्याला सपोर्ट करायचं सोडून त्याला त्रास देताय. अर्जुन मला माहित आहे सचिनला लोन घेतलाय. ते अस्मिता असं बोलल्या क्षणी सायली म्हणते अहो असं काय करताय अस्मिता ताई. अजूनही तुमचा भाऊजींवर विश्वास आहे का. अस्मिता म्हणते हो आहे. माझा सचिनवर विश्वास आहे. तुम्ही सगळे गढून नजरेने पाहताय ना म्हणून त्याला हे सगळं चुकीचं दिसतंय. हे बघा परत ना मला वाद घालायचा नाही. आय एम सॉरी पण तो माणूस सुभेदारांच्या घरात आलाय. तो पैसे मागणारा माणूस सुभेदारांच्या दारात आला त्या क्षणी रिले सॉरी पण इथून पुढे काही असं घडणार नाही ना. ते मी आणि सचिन आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये पडू नका प्लीज. सायली म्हणते अहो अस्मिता ताई तुम्ही खूप मोठी चूक करताय. अस्मिता म्हणते जर मी खरंच चूक करत असेल ना त्यांची शिक्षा मी भोगेल. अर्जुन म्हणतो अस्मिता ताई तुला एकटीला नाही भोगायची आहे ती शिक्षा. अगं तुझ्या बाळाला पण भोगावी लागेल ग. जाऊ दे तुला काही कळणार नाही अस्मिता ताई कारण तुझ्या डोळ्यावर तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. चल सायली असं म्हणून अर्जुन आणि सायली अस्मिताच्या खोलीतून निघून जातात. अस्मिता मात्र तिच्या नवऱ्याच्या प्रेमात खरंच आंधळी झालीये आणि काय करावे काय खोटे काय खरं हे तिला खरंच दिसते ना असं झालंय. ऑब्विसली आता मालिका रंगण्यासाठी हा ट्रॅक त्यांनी लावलाय यात काही शंका नाही. आणि प्रेक्षकांनो आजचा एपिसोड तिकडून खूप उशिरा आलाय बरं का. जवळजवळ